तर बघा लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? लास्ट लेक्चरला काय घेतलेलं? न्यूरॉन सिस्टीम. हा, अजून काय बघितलेलं त्यामध्ये? क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन्स. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन्स. ओके, काल पॉइंट समजले तुम्हाला? येस मॅम. बघा मी तुम्हाला हँड रिटन नोट शेअर करायला सांगितलेलं, दोघांनी पण शेअर केले नाहीत मला. कधी शेअर करता? येस मॅम, करतो आज. बर, तर बघा स्क्रीन दिसते का? नाही दिसत आहे ना? नो मॅम. तर बघा काल थोडस माग रिवाइज करूया. बघा लास्ट लेक्चरला न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा पॉइंट आपण बघितलेला. त्यामध्ये नर्वस सिस्टीमची डेफिनेशन बघितलेली. त्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत नर्वस सिस्टीम मध्ये? ब्रेन, क्रॅनियल नर्व, गँग्लिया, ओके, सेन्सरी रिसेप्टर, हे जे काही पार्ट्स आपण काल बघितलेले ह्यामध्ये. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम. त्यामध्ये दोन मेन पार्ट्स आहेत त्या क्लासिफिकेशन मध्ये. कोणकोणते? सीएनएस आणि पीएनएस. सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता बघा नंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे अजून 3 पार्ट्स पडतात. सोमॅटिक नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम अँड एंटरिक नर्वस सिस्टीम. ओके, हा चार्ट बघा लगेच समजून येईल तुम्हाला. त्या चार्ट मध्ये दाखवले नर्वस सिस्टीम, सेंट्रल, पेरिफेरल. देन नेक्स्ट पॉइंट बघितलेला आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण काल बघितलेलं. त्याचं मेन फंक्शन काय? न्यूरॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल फंक्शन्स. सिस्टीम लाईक थिंकिंग, मेमरी, सेन्सिंग. ओके, लास्ट काल बघितलेलं. तर बघा यामध्ये 3 पार्ट्स आहेत न्यूरॉन मध्ये पण. त्या स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन मध्ये सेल बॉडी, डेंड्रायटिस अँड ॲक्झॉन. तर बघा इथं डायग्राम दाखवले तुम्हाला याची न्यूरॉनची. त्यामध्ये पार्ट्स दाखवलेत. सेल बॉडी, डेंड्रायटिस, ॲक्झॉन टर्मिनल्स. ओके, तर सेल बॉडी कुठे दाखवले बघा? इट कॉम्प्लाइज द न्यूक्लियस सराउंडिंग बाय द सायटोप्लाझम. हे काय आहे? जे काय न्यूक्लियसला तर बघा सेल बॉडी कुठे प्रेझेंट असणार आहे? जो काय न्यूक्लियस सराउंडेड बाय द ज्या सायटोप्लाझमच्या सराउंडेड जो काय न्यूक्लियस असणार आहे तिथे सेल बॉडी प्रेझेंट असणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट बघितलेला सेकंड पार्ट, डेंड्रायटिस. आता बघा हा जो काही डेंड्रायटिस पार्ट आहे तो सेल बॉडीच्या आउटसाइडला असणार आहे. ओके, काल सांगितलेले तुम्हाला. आणि ते काय करतात? न्यूरॉन रिसीव्ह करते. ओके, यांचं काम काय सांगितलेलं काल? फंक्शन्स काय होतं याचं? प्रतीक्षा, फंक्शन काय बघितलेलं आपण याचं?
रोल वगैरे काय बघितलेला आपण ह्याचा डेंड्रायटिसचा काय बघितलेला आपण हॅलो तुमचा आवाज येत नाही मला Signal from one neuron to other. ओके एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे सिग्नल ट्रान्सपोर्ट कर Transfer करायचं. नेक्स्ट पार्ट बघितलेला एक्झॉन त्यामध्ये बघा हे जे काय एक्झॉन्स आहेत ते कशा असणार आहेत लॉंग थिन सिलेंड्रिकल प्रोजेक्शन आणि यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो काय असणार आहे तो अब्सेंट असणार आहे ते नेक्स्ट बघा हे दोन टाइप मध्ये क्लासिफाय केलेलं आहे अनमॅलिनेटेड एक्झॉन्स अँड अनमॅलिनेटेड एक्झॉन हे दोन टाइप्स दिलेत ते एक्झॉनचे ते नेक्स्ट पॉइंट बघितलेला आपण जनरेशन अँड कंडक्शन्स ऑफ नर्व इम्पल्स आता बघा ह्यामध्ये काय बघितलेलं आपण जे काय इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट होते त्याला हे काय करते स्टिम्युला ह्यांच्या रिस्पॉन्स करते इथे दिले बघा न्यूरॉन्स आर कॉल्ड ॲज एक्साइटेबल सेल्स because they capability to respond to stimuli by generating electrical signal जे काय इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट होणार आहेत ते काय करणार आहेत रिस्पॉन्ड करणार आहेत त्यांना स्टिम्युलायला काय करणार आहेत ते रिस्पॉन्ड इथं बघितलेले आपण आयन अरेंजमेंट ऑफ आयन्स अक्रॉस द मेम्ब्रेन नेक्स्ट पॉइंट बघितलेला आपण जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल आता बघा यामध्ये दोन फेजेस होत्या डिपोलरायझिंग फेज अँड रिपोलरायझिंग फेज आता डिपोलरायझिंग फेज मध्ये काय बघितलेलं आपण हे काय निगेटिव्ह मेम्ब्रेन पोटेन्शियल बिकम लेस ओके आता निगेटिव्ह मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणजे हे कसं असणार आहे 0 पर्यंत जाणार आहे अँड देन बिकम पॉझिटिव्ह आणि नंतर काय होणार आहे पॉझिटिव्ह कडे येणार आहे देन रिपोलरायझिंग फेज मध्ये काय सांगितलेलं आपण द मेम्ब्रेन पोटेन्शियल इज रिस्टोर्ड टू द रेस्टिंग स्टेट यामधलं जे काय पोटेन्शियल आहे पोटेन्शियल जे काय आपण रिस्टोर करणार आहे ते कुठे रिस्टोर करणार आहे रेस्टिंग स्टेट मध्ये असताना ते रिस्टोर करणार आहे तर बघा नेक्स्ट पॉइंट आज आपल्याला बघायचा आहे प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे जी काय आपल्या न्यूरॉन मध्ये जी काय ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार आहे त्याची प्रोसेस कशी होते ते बघायचे आपल्याला तर बघा द न्यूरोनल मेम्ब्रेन इज अ रेस्टिंग स्टेट ओके न्यूरोनल मेम्ब्रेन ज्या काय असणार आहेत त्या रेस्टिंग स्टेट मध्ये असणार आहे the potential across that is the potential across it is resting membrane potential all ion channels are closed during this phase ते काय असणार आहेत all ions काय होणार आहे क्लोज होणार आहे ड्युरिंग द फेज म्हणजे ही फेज चालू असताना म्हणजे ही फेज कोणती रेस्टिंग फेज आहे neuronal membrane is at a resting state that is potential across it is resting membrane potential okay आणि ह्या फेज मध्ये काय असणार आहे all ion channels are closed during this phase सगळे जे काय आयन्स असणार आहेत ते ह्या फेज मध्ये काय होणार आहे क्लोज होणार आहे म्हणजे रेस्टिंग स्टेट मध्ये असणार आहेत म्हणजे त्या आयन्स जे काय आहेत ते काय वर्क करणार नाही Then next second point काय दिलं बघा the stimulus
is responsible for change membrane potential. जे काही स्टिम्युलस असणार आहेत त्या काय करणार आहेत, रिस्पॉन्ड करणार आहेत आणि ते रिस्पॉन्ड केल्यामुळे काय होणार आहे, ते मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे ते चेंज होणार आहे. If due to any stimuli when membrane potential of axons reaches threshold, sodium channels open and sodium ions flow into the neuron called as a extracellular fluid. आता बघा ह्या मेम्ब्रेन पोटेन्शियल मध्ये जे काय एक्झॉन्स असणार आहेत ते थ्रेशोल्ड पर्यंत पोहोचणार आहेत आणि त्या तिथपर्यंत पोहोचल्यामुळे काय होणार आहे, जे काही सोडियम आयन चॅनल्स आहेत ते काय होणार आहेत, ओपन होणार आहेत आणि सोडियम आयन चॅनल ओपन झाल्यामुळे त्यामधून सोडियम आयन फ्लो होणार आहे इनटू द न्यूरॉन फ्रॉम एक्स्ट्रा मध्ये ते काय होणार आहे, फ्लो होणार आहे. and this flow of sodium ions increases change inside the neurons which result in increase in membrane potential. आता बघा त्यामध्ये जे काही सोडियम आयन चॅनल्स ओपन झाले, सोडियम आयन्स फ्लो होते, त्यामुळे काय होणार आहे, ती मेम्ब्रेनची पोटेन्शियल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दिस इज द डिपोलरायझेशन फेज. त्याला काय म्हणतो आपण, डिपोलरायझेशन फेज. लक्षात येते तुमच्या? माझा आवाज क्लिअर येतोय? Yes, ma'am. आता बघा डिपोलरायझेशन फेज मध्ये आहे. पहिली फेज बघितली आपण रेस्टिंग फेज. आता सेकंड फेज बघतोय आपण. सेकंड फेज बघितली डिपोलरायझेशन फेज. आता बघा आफ्टर डिपोलरायझेशन काय होणार आहे, आफ्टर डिपोलरायझेशन सोडियम चॅनल क्लोज. जे काही सोडियम आयन चॅनल ओपन झालेले ते काय होणार आहेत, सोडियम आयन चॅनल क्लोज होणार आहेत अँड पोटॅशियम चॅनल ओपन. पोटॅशियम आयन चॅनल काय होणार आहेत, ओपन होणार आहेत अँड पोटॅशियम आयन स्टार्ट मुव्हिंग आउटसाइड द न्यूरॉन. आता ते आयन्स कुठं मूव्ह होणार आहेत, आउटसाइड द न्यूरॉन. न्यूरॉनच्या बाहेरच्या साइडला ते आयन्स मूव्ह होणार आहेत अँड टू डिक्रीज द positivity caused due to the excess entry of sodium ions during the depolarizing phase. आता यामध्ये काय होणार आहे, नंतर फेज जी काय आहे ती डिक्रीज होणार आहे. डिक्रीज कशामुळे होणार आहे, सोडियम आयन चॅनल जे काय आहेत त्यांची एंट्री काय होणार आहे, एक्सेस म्हणजे जास्त झाल्यामुळे ते काय होणार आहे, त्यांचं पोटेन्शियल डिक्रीज होणार आहे. कधी डिक्रीज होणार आहे, ड्युरिंग द डिपोलरायझेशन फेज. म्हणजे जे काय डिपोलरायझेशन फेज मध्ये असणार आहे तेव्हा. आणि ह्यामध्ये काय होणार आहे, अजून सोडियम आयन चॅनल्स काय होणार आहेत, क्लोज होणार आहेत आणि पोटॅशियम चॅनल ओपन होणार आहेत. आणि पोटॅशियम आयन चॅनल कुठून फ्लो होणार आहेत, आउटसाइड द न्यूरॉन. and this is called as a repolarization phase. ह्याला काय म्हणतो आपण, repolarization phase. then next outflow of potassium ions restore resting membrane potential. आता बघा पोटॅशियम आयन चॅनल जे काय आहे ते आउटसाइडला न्यूरॉनच्या आउटसाइडला फ्लो होणार आहे. आउटफ्लो ऑफ then next the outflow of potassium ions restore resting membrane.
ओके, डिपोलरायझेशन फेज मध्ये काय होते समजलं तुम्हाला? हॅलो. Yes. Yes, ma'am. ओके. आणि नंतर काय होणार आहे? ऑल आयन चॅनल्स आर क्लोज्ड. मॅडम. ओके, तर ही आपण हा पॉइंट बघितला, प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल. त्याची प्रोसेस कशी होते ते बघितलं. फर्स्ट फेज बघा कोणती होणार आहे? रेस्टिंग फेज मध्ये असणार आहे. अँड नेक्स्ट सेकंड कोणती फेज असणार आहे त्यांची? डिपोलरायझिंग फेज. आणि नंतर डिपोलरायझेशन फेज मधून नंतर आफ्टर डिपोलरायझेशन फेज ते काय होणार आहे? रिपोलरायझेशन मध्ये येणार आहे. हा. आणि नंतर लास्टला काय होणार आहे? ऑल आयन चॅनल्स आर क्लोज. ऑल जे काय आयन चॅनल आहेत सोडियम आणि पोटॅशियम ते काय होणार आहेत? क्लोज होणार आहेत. नेक्स्ट बघा पॉइंट कोणता बघायचा? नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. तर बघा यामध्ये ब्रेनचं स्ट्रक्चर डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे आणि स्पायनल कॉर्ड. तर आता बघा ब्रेन मध्ये काय? ब्रेन इज अ इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे काय आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीमचा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे ब्रेन. ब्रेन इज लोकेटेड इन द स्कल. ब्रेनचं लोकेशन कुठे आहे? स्कल मध्ये. अँड द ब्रेन इज कंपोज्ड ऑफ 4 मेजर पार्ट्स. तर बघा ब्रेन हा ब्रेनचे 4 पार्ट आहेत. कोणते कोणते बघा? सिरेब्रम, सिरेबिलम, फर्स्ट आहे सिरेब्रम, थर्ड सिरेबिलम and third is a diaphragm and fourth is a brain stem. इथं बघा पार्ट दाखवलेत ब्रेनचे. सिरेब्रम, सिरेबिलम, स्पायनल कॉर्ड, मिड ब्रेन, पॉन्स मेडुला ऑब्लोंगेटा, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लॅंड. ओके, तर हे जे काय ते पार्ट्स दाखवलेत ब्रेनचे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? Yes, ma'am. दिसते. ओके. तर आता बघा ब्रेनचं स्ट्रक्चर बघितलं आपण कसं आहे. ओके, आता बघा त्यातला फर्स्ट पार्ट आहे सिरेब्रम. ओके, सिरेब्रम म्हणजे काय? मोठा मेंदू. मोठा मेंदू आणि छोटा मेंदू असतो. तर बघा सिरेब्रम मध्ये काय दिलंय? सिरेब्रम इज द मोस्ट इम्पॉर्टंट, लार्जेस्ट अँड अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. हा काय आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, लार्जेस्ट अँड अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. म्हणजे हा कुठे असणार आहे? वरच्या बाजूला, वरच्या साईडला. ते नेक्स्ट द सिरेब्रम कन्सिस्ट ऑफ अन आउटर सिरेब्रल कॉर्टेक्स and internal region of cerebral white matter and gray matter, nuclei deep within the white matter. ओके, आता बघा त्यामध्ये 2 मॅटर्स असणार आहेत, ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. ओके, तर आता ह्यामध्ये बघा ह्यामध्ये काय असणार? व्हाईट मॅटर मध्ये काय असणार आहे? इंटरनल रिजन ऑफ सिरेब्रल. जो काही सिरेब्रलचा इंटरनल रिजन आहे म्हणजे आतला रिजन आहे तो कुठे असणार आहे? व्हाईट मॅटर मध्ये. अँड ग्रे मॅटर मध्ये काय असणार आहे? न्यूक्लियर डीप विदिन द व्हाईट मॅटर. ग्रे मॅटर मध्ये काय असणार आहे? जे काही न्यूक्लियर आहे व्हाईट मॅटर मध्ये जे काही डीप झालेले आहे ते
ग्रे मॅटर मध्ये असणार आहे. आता बघा सिरेब्रम कन्सिस्ट ऑफ अन आउटर सिरेब्रल कॉर्टेक्स. हे काय सिरेब्रल कॉर्टेक्स काय हा सिरेब्रमचा पार्ट आहे. आता बघा सिरेब्रल कॉर्टेक्स कसा असतोय तर सिरेब्रल कॉर्टेक्स इज द रिजन ऑफ ग्रे मॅटर दॅट फॉर्म्स द आउटर बॉर्डर ऑफ द सिरेब्रम. त्यामध्ये काय असणार आहे सिरेब्रल कॉर्टेक्स आहे जो काही रिजन ऑफ द ग्रे मॅटर दॅट फॉर्म्स द आउटर बॉर्डर ऑफ द सिरेब्रम. हे काय करणार आहे आउटर सेकंड पॉइंट बघा सिरेब्रल कॉर्टेक्स मधला काय दिलाय द फोल्ड्स प्रेझेंट इन द कॉर्टेक्स आर कॉल्ड ऍज गायरी. ते बघा सिरेब्रल कॉर्टेक्स मध्ये जे काही फोल्ड्स प्रेझेंट असणार आहेत त्यांना काय म्हणतोय आपण गायरी. and the deepest growths between folds are known as a features. The shallower grooves between the folds and termed sulky. आता ह्या जे काही सॉल्व्ड ग्रोथ असणार आहेत ते कुठं प्रेझेंट असणार आहेत फोल्ड्स आणि टर्म्ड सल्कीच्या मध्ये प्रेझेंट असणार आहे. and then next cerebrum consists of two hemisphere. आता बघा जो काही सिरेब्रम आहे तो दोन हेमिस्फियर मध्ये डिवाइड केलेला आहे. द मोस्ट प्रॉमिनंट फीचर ऑफ लॉन्जिट्युडनल feature separates the cerebrum into right and left half called as a cerebral hemisphere. ओके तर बघा सिरेब्रम म्हणजे मोठा मेंदू जो काही अप्पर मोस्ट पार्टला आपल्या प्रेझेंट असणार आहे. आता ह्यामध्ये बघा तो काही मेंदू आपला सिरेब्रम पार्ट आहे तो दोन पार्ट मध्ये डिवाइड असणार आहे आणि त्यांचा शेप कसा असणार आहे हेमिस्फियर लाईक शेप. ओके तर बघा आपण म्हणतो डावा मेंदू डाव्या साईडचा मेंदू उजव्या साईडचा मेंदू. ओके तर ह्यामध्ये दोन हाल्स असणार आहे म्हणजे पार्ट असणार आहेत राईट अँड लेफ्ट. द सिरेब्रल हेमिस्फियर्स आर कनेक्टेड इंटरनली बाय द कॉर्पस कॉलोसम. हे काय असणार आहेत हेमिस्फियर कुठे कनेक्ट असणार आहेत ह्यामधले कॉर्पस कॉलोसम मध्ये इंटरनल पार्टला कनेक्टेड असणार आहे. and each cerebral hemisphere can further subdivided into 4 lobes. आता बघा ते जे काही हेमिस्फियर आहेत ते अजून सब डिवायडेशन केले त्यांचं 4 लोब्स मध्ये. तर बघा द लोब्स आर नेम्ड आफ्टर द बोन्स द कव्हर्ड देम फ्रंटल परायटल टेम्पोरल अँड ऑक्युपिटल लोब्स. आता बघा जे काही 4 लोब्स आपण 4 लोब्स जे काही डिवाइड केले सिरेब्रल हेमिस्फियर जो काही 4 लोब मध्ये डिव्हायडेशन केले त्यांचं. तर बघा फर्स्ट लोब कोणता आहे फ्रंटल लोब. सेकंड लोब आहे परायटल लोब. थर्ड टेम्पोरल लोब अँड फोर्थ इज ऑक्युपिटल लोब. या 4 लोब मध्ये हा सिरेब्रल हेमिस्फियर डिवाइड केलेला आहे. Then next cerebrum is responsible for multiple activities like consciousness, thinking, remembering, sensation, emotion and wild movement. आता बघा जो काही सिरेब्रम असणार आहे जो काही सिरेब्रम पार्ट असणार आहे तो मल्टिपल ऍक्टिव्हिटीला रिस्पॉन्सिबल असणार आहे. आता बघा त्या ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या असणार आहेत त्या ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या म्हणजे
तो रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी. सिरेब्रम हा पार्ट आपला मेंदूमध्ये तो रिस्पॉन्सिबल आहे मल्टिपल ऍक्टिव्हिटीसाठी. तर बघा त्या ऍक्टिव्हिटी कोणते कोणते? कॉन्शियसनेस, थिंकिंग, मेमरी, सेन्सेशन, इमोशन अँड वाइल्ड मुवमेंट. आता बघा कॉन्शियसनेस म्हणजे काय आहे? कॉन्शियसनेस म्हणजे शुद्धीत असणे. ओके, आता माणूस शुद्धीत असतो. अनकॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध अवस्था अँड कॉन्शियसनेस म्हणजे शुद्धीत असणे. ओके, म्हणजे आपण शुद्धीत आहे अशी जाणीव असणे. तर तो कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे त्यासाठी? सिरेब्रम. अँड थिंकिंग ॲबिलिटी आपण त्यामुळे तर थिंकिंग करू शकतो. ओके, तर बघा फ्रंटल लोब म्हणजे जो कपाळाचा पार्ट आहे साईडचा, तो काय करणार? आपण थिंकिंग, मेमरी, आपण आठवण्याची प्रोसेस किंवा विचार करण्याची, सेन्सेशन त्यावरून आपल्याला समजते गार आहे, थंड आहे. ओके, नेक्स्ट इमोशन्स अँड वाइल्ड मुवमेंट. आता नेक्स्ट पार्ट दिलाय बघा ब्रेन स्टेम. आता यामध्ये काय सांगितले ब्रेन स्टेम मध्ये? इट इज अ स्लाइटली इलॉंगेटेड पोस्टेरियल रिजन ऑफ द ब्रेन which connects it into the spinal cord. हा कुठे कनेक्ट झालेला असणार आहे? स्पायनल कॉर्डला. and brain stem is divided into 3 parts. ब्रेन स्टेम किती पार्ट्स मध्ये डिवाइड केले? ते 3 पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन केले. मेडुला ऑब्लॉंगेटा, पॉन्स अँड मिड ब्रेन. आता इथे बघा डायग्राम मध्ये आपल्याला दाखवले मेडुला ऑब्लॉंगेटा, पॉन्स अँड मिड ब्रेन. इथे बघा दिले 3 पार्ट दाखवले तुम्हाला. ब्रेन स्टेमचे डिवाइड झाले 3 मध्ये. देन नेक्स्ट आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा बघा इट इज फॉर्म्स द इन्फेरियर पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम. हा कसा आहे? ब्रेन स्टेमचा इन्फेरियर पार्ट आहे आणि इट कंटिन्यूअस विथ द सुपेरियर पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि हा स्पायनल कॉर्डचा सुपेरियर पार्ट्स असणार आहे. तर बघा फंक्शन्स काय काय आहेत मेडुला ऑब्लॉंगेटाचे? द कार्डिओव्हास्क्युलर सेंटर controls the rate and force of the heartbeat and the diameter of vessels. हे काय करणार आहे? जो काय कार्डिओव्हास्क्युलर सेंटरचा जो कंट्रोल रेट आहे किंवा हार्टबीट असणार आहे ते किंवा डायमीटर असेल ब्लड व्हेसलचं, ते काय करणार आहे? कंट्रोल करणार आहे. कोण कंट्रोल करणार आहे? मेडुला ऑब्लॉंगेटा. ते नेक्स्ट फंक्शन काय बघा? सेकंड फंक्शन द मेड्युलरी रिथमॅसिटी एरिया ऑफ द रेस्पिरेटरी सेंटर रेग्युलेट द बेसिक रिदम ऑफ ब्रीथिंग. म्हणजे थोडक्यात हे काय करणार आहे मेडुला ऑब्लॉंगेटा? जे काय आपली ब्रीथिंगची प्रोसेस आहे, श्वासोच्छ्वास, O2 आत ओढून घेणे आणि CO2 बाहेर टाकणे, ही जी काय आहे ती रेस्पिरेटरी जी काय सेंटर आहे ते काय करते? कंट्रोल करते. ओके, म्हणजे ह्यानुसार त्यामुळे ही जी काही ब्रीथिंग प्रोसेस होणार आहे ती आपण कंट्रोल करू शकतोय. म्हणजे थोडक्यात ते काय त्याच्या अंडर येणार आहे. ओके, मेडुला ऑब्लॉंगेटाच्या. अँड द ओमिटिंग सेंटर ऑफ मेडुला कॉजेस ओमिटिंग. आता मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये काय आहे? ओमिटिंग सेंटर. त्यामुळे काय होणार आहे? ओमिटिंग कॉज होणार आहे आपल्याला. देन नेक्स्ट द डिग्लुनेशन सेंटर ऑफ मेडुला प्रमोट्स swallowing or deglutination of the mass of the food has moved from the oral cavity and mouth into the pharynx, throat मध्ये. आता जे काय आपण
अन्न खाऊन जे काही सॉल्व्ह करतोय म्हणजे जे काही रवंत करतोय आपण चावतोय ते अन्न, तर ते कशाच्या अंडर येणार आहे? ती जी काही प्रोसेस आहे ती कोण कंट्रोल करणार आहे? मेडुला ऑब्लॉंगेटा. ती कुठून प्रोसेस फॉलो करणार आहे? म्हणजे आपण जे काय अन्न सॉलो म्हणजे अन्न चावून ती प्रोसेस ओरल कॅव्हिटी ऑफ माउथ पासून फॅरिंग्स मध्ये पर्यंत येण्यासाठी हे काय करणार आहे? मेडुला ऑब्लॉंगेटा कंट्रोल करणार आहे. म्हणजे त्यामध्ये डिग्लुनेशन सेंटर असणार आहे, ती प्रमोट करणार आहे त्यासाठी. Then next fifth बघा, process like seasoning, coughing and hiccuping are associated with medulla oblongata. आता बघा जी काय प्रोसेस आहे, सीझनिंग, कफिंग, ओके, सर्दी, खोकला, ती काय करणार आहे? आर असोसिएटेड विथ द मेडुला ऑब्लॉंगेटा. ते नेक्स्ट पार्ट आहे बघा ब्रेनचा, सिरेबिलम. सिरेबिलम काय असणार? हा छोटा मेंदू. सिरेब्रम आणि सिरेबिलम मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. सिरेब्रम म्हणजे काय? मोठा मेंदू, आणि सिरेबिलम म्हणजे छोटा मेंदू. आता यामध्ये काय दिले बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लिटल ब्रेन, इज लोकेटेड पोस्टेरियर टू द ब्रेन स्टेम. बघा इथे दिले लिटल ब्रेन, इट इज लोकेटेड पोस्टेरियर टू द ब्रेन स्टेम. तो काही पोस्टेरियर पार्ट आहे ब्रेनचा, तिथे तो लोकेट झालेला असणार आहे. Then next, cerebellum is a posterior to the oblongata and pons and inferior to the posterior portion of the cerebrum. तर बघा जो काही सिरेब्रम लोकेट कुठे असणार आहे? पोस्टेरियर पार्टला, टू द मेडुला, and pons and inferior the posterior portion of the cerebellum. And next third point काय दिले बघा, the shape of the cerebellum look like a butterfly. त्याचा शेप कसा असणार आहे? बटरफ्लाय सारखा तो दिसणार आहे सिरेबिलम. Then next the central constricted area is called as a vermis, and the lateral wings or lobes are the cerebral hemispheres. आता यामध्ये जो काही सेंट्रल एरिया असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? व्हर्निस, आणि लॅटरल एरियाला विंग्स. ओके, आता बघा याचा सिरेब्रमचा शेप कशासारखा दिसतो म्हणून सांगितले? बटरफ्लाय सारखा. Or lobes are the cerebral hemisphere, and each hemisphere consists of a lobes separated by the deep and distinct features. प्रत्येक हेमिस्फियर असणार आहे तो काय करणार आहे? वेगवेगळे लोब्स असणार आहेत. ओके, तर आता वरच्या बाजूला सांगितलं तुम्हाला, वरच्या पॉइंट मध्ये 4 लोब्स आहेत. 4 लोब्स कोणते कोणते बघितले आपण? फ्रंटल लोब, अजून कोणता लोब होता? parietal lobe, temporal lobe, टेम्परल, parietal, occupational. ओके. ते बघा जे काही 4 लोब्स प्रेझेंट डिवाइड केले त्या हेमिस्फियर 4 लोब्स मध्ये. तर बघा ते जे काही लोब्स असणार आहेत सेपरेटेड बाय द, ते कशामुळे सेपरेट असणार आहेत? बाय द डीप अँड डिस्टिंक्ट फीचर्स. Then next, cerebellum has a highly folded surface that greatly increases the surface area of its outer gray matter cortex. तर हा सिरेबिलम पार्ट जो काय तो हायली फोल्डेड
folded surface that greatly increases the surface area and area of its outer gray matter cortex. बघा आता त्यामध्ये तुम्हाला सांगितले दोन मॅटर्स आहेत, ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. आता हा पार्ट कुठे येणार आहे? ग्रे मॅटर मध्ये. ओके, then next point आहे the superficial layer of cerebellum called as a cerebral cortex. तो काय superficial layer आहे cerebellumचा, त्याला काय म्हणणार आहे आपण? cerebral cortex. And cerebellum is separated by the cerebrum by the deep groove known as the transverse features along with the tentorium cerebelli. हा जो काही cerebellum हा जो काही पार्ट असणार आहे तो सेपरेटेड फ्रॉम द cerebrum पासून सेपरेट असणार आहे बाय द deep groove known as the transverse feature along with the tentorium cerebelli. नेक्स्ट पॉइंट बघा, फंक्शन्स बघायचे आपल्याला. cerebellumचे काय काय फंक्शन आहे? The main function of cerebellum is to regulate posture and balance of the body. त्याचं जे काही मेन फंक्शन आहे cerebellumचं काय असणार आहे? रेग्युलेट posture and balance of the body. जो काय बॉडीचा बॅलन्स आहे ते तो काय करणार आहे? कंट्रोल करणार आहे. And it is also responsible for coordinating contractions of skeletal muscles. It produces smooth coordinated movements, maintain equilibrium and sustain normal postures. आता हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे? कोऑर्डिनेटिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्केलेटल मसल, म्हणजे ते काही मसल्स मध्ये जे काही कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची जी काही प्रोसेस होते त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. and it produces smooth coordinated movements, maintain equilibrium and sustain normal postures. ते काय करणार आहे? स्मूथ जे कोऑर्डिनेट मूवमेंट आहे ते प्रोड्यूस करणार आहे and maintain equilibrium, त्यांना मेंटेन करणार आहे. ऍज अ इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ते मेंटेन करणार आहे and sustain normal posture. The next third function is cerebellum may have a role in cerebellum may have the role in cognition and language processing. तर बघा जे काय आपण बोलतोय, भाषा बोलतोय, लँग्वेज प्रोसेसिंग, ओके, त्याला काय तिथं तो cerebellum रोल प्ले करणार आहे. ओके, नेक्स्ट पार्ट बघा, डायन्सिफेलॉन. ओके, हा ब्रेन मधला पार्ट आहे. इट इज अ स्मॉल रिजन ऑफ सुपेरियर टू द ब्रेन स्टेम. हा कसा आहे? एकदम स्मॉल रिजन आहे ब्रेन मधला. and it consists of the three parts: thalamus, the hypothalamus. तर बघा जो काय डायन्सिफेलॉन आहे तो पार्ट कसा? स्मॉल रिजन सुपेरियर टू द ब्रेन स्टेम. हा कसा असणार आहे? स्मॉल रिजन. and it consists of the three parts. ते तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेले असणार आहे. कोणते कोणते बघा ते तीन पार्ट? थॅलॅमस, हायपोथॅलॅमस अँड एपिथॅलॅमस. तर बघा हायपोथॅलॅमस काय? Hypothalamus is a small part of the diencephalon located inferior to the thalamus. हा काय असणार आहे? हायपोथॅलॅमस हा स्मॉल पार्ट असणार आहे of the diencephalon located inferior to the thalamus. थॅलॅमस
मध्ये तो लोकेटेड असणार आहे. आता बघा फंक्शन्स काय काय आहेत त्याचे. इट कंट्रोल ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. जे काय ANS आपण नर्वस सिस्टीमचं पार्ट मध्ये बघितलेलं, जे काय ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या जे काय ऍक्टिव्हिटी आहेत त्या कंट्रोल करणार आहेत. अँड हायपोथॅलॅमस ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॉडी थर्मोस्टॅट. त्याला काय म्हणतोय आपण हायपोथॅलॅमसला? बॉडी थर्मोस्टॅट. इट रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर. हे काय करणार आहे? रेग्युलेट ठेवणार आहे बॉडी टेम्परेचर. अँड देन नेक्स्ट थर्ड आहे हायपोथॅलॅमस इन्व्हॉल्ड इन रेग्युलेशन ऑफ फूड इनटेक. फूड इनटेक जे काही रेग्युलेशन आहे आपलं अन्न घेण्याची जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये हायपोथॅलॅमस इन्व्हॉल्व म्हणजे तो काम करणार, म्हणजे तिथे रोल प्ले करणार आहे तो त्यांचा. It comprises of a feeding center which promotes eating and a satiety center which causes a sensation of fullness and cessation of eating. It also contains the thrust center. आता बघा जो काय हायपोथॅलॅमस पार्ट आहे तो थ्रोटच्या जरा थ्रोटच्या म्हणजे जवळपास असणार आहे तो पार्ट. म्हणजे जो काय आपण अन्न घेण्याची जी काय प्रोसेस असणार आहे आणि इटिंग करण्यासाठी ती काय करणार आहे? प्रमोट करणार. देन नेक्स्ट बघा हायपोथॅलॅमस इज अ बॉडीज इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक. हे काय आहे? बॉडीचं इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक आहे. Then next, the hypothalamus is involved in the regulation of circadian rhythms. हे काय करणार आहे? कार्डियन रिदम्सला हे काय करणार आहे? रेग्युलेट करणार आहे. अँड रेग्युलेट्स इमोशन्स अँड बिहेवियर पॅटर्न. त्याला इथे रेग्युलेट करणार आहे. ओके, तर बघा नेक्स्ट लेक्चरला आपण स्पायनल कॉर्ड हा पॉइंट बघूया. आजचे पॉइंट लक्षात आले तुमच्या? Yes, ma'am. तर बघा आपल्याला बायोचे असाइनमेंट द्यायचे. आता आपले 3 युनिट संपलेत. नाही, 2 युनिट झालेत आपले आता. ओके, 2 युनिट झालेत. आता आपलं 3रं युनिट चालू आहे. तर बघा 2 युनिट वर मी असाइनमेंट देईन आज उद्या परवा देते असाइनमेंट. ओके, लिहून तुम्ही कधी सबमिट करणार असाइनमेंट? असाइनमेंट लिहून तुम्ही कधी सबमिट करणार? हॅलो सागर बोबडे, येस मॅम. तुम्ही असाइनमेंट कधी सबमिट करता? आज उद्या परवा दिली तर? नोटबुक केली तुम्ही ह्यासाठी? असाइनमेंट साठी नाही. असाइनमेंट साठी नाही केलं. ओके, हॅलो.
हॅलो. असाइनमेंट साठी तुम्हाला आरबीच्या सेपरेट नोटबुक करायचे. हँड रिटन नोट्स लिहिताय ना तुम्ही, बुक मधले लिहा. ओके, स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं.